रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा दिवाळी महाफेस्टिवल 3 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत झुला साडीच्या असंख्य व्हरायटी, हजारो कॅटलॉग साड्या प्रिंटेड व सर्वेक्षी वर्क मध्ये उपलब्ध। सुरतच्या रेट मध्ये रवींद्र मध्ये खरेदी। आलिया ड्रेस, नायरा ड्रेस, खास दिवाळी कलेक्शन, लहान मुलांचे कार्गो शर्ट, डिजिटल प्रिंटेड शर्ट, जेंट्स शर्ट, फॉर्मल, चेक्स, प्लेन शर्ट बंपर ऑफर्स मध्ये उपलब्ध। जिंका बंपर लकी ड्रॉ, प्रथम बक्षीस दुचाकी, द्वितीय बक्षीस LED टीव्ही, तृतीय बक्षीस फ्रीज, चतुर्थ बक्षीस मिक्सर। तर मग धूम धडाक्याची दिवाळी खरेदीला येताय ना? रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। 3 दिवसांच्या बंदनंतर आता राज्यातील 70,000हून अधिक कृषी केंद्र चालकांचा बेमुदत बंदचा इशारा। कृषी केंद्र चालकांवर कठोर कारवाई करण्यासाठी राज्य शासनाकडून सुधारित नवीन कायदा तयार करण्यात येत असून या कायद्याला कृषी केंद्र चालकांच्या संघटनेने विरोध दर्शवलाय। गेल्या 3 दिवसांच्या बंदनंतरही मागण्या मान्य न झाल्याने आता राज्यातील 70,000हून शासनमान्य कृषी केंद्र चालकांनी बेमुदत बंदचा इशारा दिला। तसेच विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनावेळी नागपूर येथे विधान भवन समोर राज्यातील सर्व 70,000 कृषी केंद्र चालकांच्या वतीने धरणे आंदोलन करण्याचा इशाराही महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड्स सीड्स डीलर्स असोसिएशन म्हणजेच संघटनेच्या वतीने देण्यात आलाय। जळगावात कृषी केंद्र चालकांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली। या ठिकाणी राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुद्धा भेट देत मागण्यांबाबत चर्चा केली। तसेच मागण्यांबाबत शासन स्तरावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले। ऐन रब्बी हंगाम तोंडावर असताना कृषी केंद्राच्या या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरं जावं लागणार असून शेतकऱ्यांचे मोठे हाल होणार आहेत। याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन देऊनही उपयोग न झाल्याने राज्यातील 70,000हून शासनमान्य कृषी केंद्र चालकांनी राज्य शासनाच्या प्रस्थापित कायद्याच्या निषेधार्थ बंदची हाक दिली। 2, 3, 4 नोव्हेंबर हे 3 दिवस राज्यातील सर्व कृषी केंद्र हे बंद ठेवण्यात येऊन शासनाचा निषेध करण्यात आला। या लाक्षणिक बंद नंतरही सरकारने मागणी प्रस्थापित कायदा रद्द करण्याबाबतची मागणी मान्य केली नाही। तर बेमुदत कृषी केंद्र दुकाने बंद ठेवण्याचा इशारा महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड्स सीड्स डीलर्स असोसिएशनच्या वतीने देण्यात आला आहे। जे निष्कर्ष आले ते सरकारला फायदेशीर ठरलेले आहेत, कुठलाही त्यामध्ये दोष आढळून आले। सरकार आता कोर्टामध्ये गेलेले आपल्या माहिती करता सांगतो आणि निश्चितपणाने कोर्टामध्ये आम्ही त्या ठिकाणी न्याय मिळवू। तो राजकीय प्रश्न आहे राज्यभरामध्ये मागील 2 दिवसापासून म्हणजे आजचा 3रा दिवस हा कृषी केंद्र चालकांचा 70,000 कृषी केंद्र चालकांचा राज्यभरामध्ये सुरू आहे। यामध्ये आमच्या मागण्या या राज्य शासनाकडे आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने कृषी केंद्र चालकांना जर एखाद्या ठिकाणी एखाद्या शेतकऱ्याची जर कंप्लेंट आली की ज्यामध्ये बियाणं उगवलं नाही किंवा कमी जास्त उगवलं किंवा एखाद्या ठिकाणी कीटकनाशकाच्या बाबतीमध्ये शेतकरी तक्रार असेल की त्या ठिकाणी माझं पीक खराब झालं, रासायनिक खतांच्या वापरामुळे माझं पीक खराब झालं, तर आमच्या शेतकरी राजाची जर अशा पद्धतीची एखादी तक्रार असेल तर त्यामध्ये आमची प्रमुख मागणी अशी आहे की हा कृषी केंद्र चालक हा कंपन्यांकडून सर्व माल हा सीलबंद घेतो। मग त्यामध्ये बियाणं असेल, कीटकनाशक असेल किंवा खतं असतील तर हे आम्ही सीलबंद घेत असताना सीलबंद विक्री करत असताना राज्य शासनाच्या वतीने कृषी केंद्र चालकांवरती नुकसान भरपाई देण्याच्या बाबतीमध्ये कायदा केला जातो आहे की नुकसान भरपाई हे कृषी केंद्र चालकाला देणं अजिबात शक्य नाही आहे। कारण आम्ही अत्यल्प नफ्यावरती या ठिकाणी शेतकरी बांधवांची सेवा करतो आणि अशा वेळेस जर आम्हाला लाखो रुपये नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना द्यावे लागण्याचा जर कायदा राज्य शासन करणार असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे। सोबतच MPDAच्या कायद्याची सुद्धा याच्यामध्ये तरतूद राज्य शासन करते आहे। MPDAमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की यामध्ये वाळू माफिया, झोपडपट्टी गुंड, वारंवार गुन्हे करणारे गुन्हेगार यांच्यासाठी राज्य शासनाने MPDA कायदा लागू केलेला आहे की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची शिक्षा न होता कैद करण्याचे अधिकार राज्य शासनाला आहे। तर त्यामध्ये आमची प्रमुख मागणी हीच आहे की हा MPDA आणि नुकसान भरपाई हे दोघं कायद्यांची कोणत्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये कायद्यात समाविष्ट करण्यात येऊ नये। उलट आमची भूमिका ही आहे की आम्ही शेतकरी बांधवांच्यासाठी सेवा करणारे विक्रेते आहोत, त्यामुळे आम्हाला या ठिकाणी फक्त कंपन्यांच्या बाबतीत काय शासनाला भूमिका घ्यायची ती घ्यावी, पण कृषी केंद्र चालकांना या कायद्याच्या अशा कठोर कक्षेमध्ये आणू नये अशी आमची ठाम भूमिका आहे। आता पुढचं पवित्र काय असणार आहे तुमच्या हातामध्ये? आमचा पुढचा पवित्र असा आहे की आता हा 3 दिवसांच्या बंदमध्ये राज्य शासनाने आमची अद्याप तरी काही दखल घेतलेली नाही आहे।
त्यामुळे आम्हाला नाईलाजाने आता याच्या पुढे बेमुदत बंदच्या बाबतीमध्ये आम्ही विचार करतो आहे आणि त्याची भूमिका आमची आज संध्याकाळी सर्व राज्यांचे जे आमच्या राज्यातील सर्व जे जिल्हाध्यक्ष आहे त्यांची बैठक आम्ही ऑनलाईन लावलेली आहे की ज्यामध्ये आम्ही पूर्ण राज्यामध्ये बेमुदत बंद सुरू करतो आहे। सोबतच आम्ही येणाऱ्या जे हिवाळी अधिवेशन आता 7 तारखेला नागपूरला सुरू होते आहे तर त्या ठिकाणी राज्यभरामधील 70,000 कृषी केंद्र हे त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन कृषी केंद्र चालक करतील। सोबतच जे आमच्या ह्या कृषी केंद्रांवरती अवलंबून असलेले परिवार आहेत की ज्यामध्ये आमचे कर्मचारी असतील किंवा काही शेतकरी बंधूसुद्धा आमच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे ते सुद्धा आमच्यासोबत नागपूरच्या आंदोलनामध्ये सहभागी होतील। तुमचं नाव आणि पद? मी विनोद तराड पाटील, माफदा ही जी राज्य संघटना आहे कृषी केंद्र चालकांची, या संघटनेचा मी अध्यक्ष आहे। सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की ही जे आंदोलन सुरू आहे हे शेतकरी बांधवांच्या विरोधात नाही तर हे सर्व शेतकरी बांधवांचीच ह्या राज्यभरातली सर्व कृषी केंद्र चालक ही मुलं आहेत आणि राज्य शासनाच्या वतीने जे सध्या प्रस्तावित 4 किंवा 5 कायदे आपल्या ह्या राज्यामध्ये कृषी निविष्ठांच्या संदर्भामध्ये आणण्याचा घाट राज्य शासनाच्या वतीने घातला जातो आहे। त्यामध्ये राज्यभरातील सर्व कृषी केंद्र चालक हे प्रचंड अडचणीमध्ये येणार आहे आणि ह्या कायद्यांमध्ये जर विशेषत्वाने आपण बघायचं म्हटलं तर नुकसान भरपाई देण्याचा जो अमेंडमेंट राज्य शासनाच्या वतीने करण्यात येते तर ती फार चुकीची आहे असं आमचं सर्व कृषी केंद्र चालकांचं म्हणणं आहे। त्याच्यासोबतच जो MPDAच्या कायद्यामध्ये कृषी केंद्र चालकांना राज्य शासन आणते तर MPDAमध्ये ऑलरेडी झोपडपट्टी गुंड किंवा वाळू माफिया हे असताना त्यामध्ये कृषी केंद्र चालक की ज्याचं समाजामध्ये एक वेगळं स्थान आहे आणि जो आमच्या शेतकरी बांधवांच्या उत्पन्न वाढीसाठी आयुष्यभर काम करतो, शेतकरी बांधवांच्या कायम अडीअडचणीला उभा असतो, अशा कृषी केंद्र चालकाला या झोपडपट्टी गुंडांच्या कायद्याच्या कक्षेमध्ये आणणं हे अत्यंत चुकीचं आहे। त्याचा आम्ही निषेध करतो आहे आणि मागच्या 2 दिवसापासून म्हणजे आजचा हा 3रा दिवस आहे राज्यभरामधील सर्व कृषी केंद्र चालक की ज्यांची संख्या आमची राज्यात 70,000 आहे हे 100% बंदवर गेलेले आहे। मग त्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत म्हणजे अगदी राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये 100% कृषी केंद्र चालकांचा हा बंद सुरू आहे ज्याचा आज 3रा दिवस आहे आणि याच्यानंतर आम्ही येणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला की ज्या ठिकाणी ह्या कायद्यांवरती मोहर लागणारा शासनाच्या वतीने या नागपूरमध्ये आम्ही येणाऱ्या 7 तारखेला हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला त्या ठिकाणी राज्यव्यापी बेमुदत बंदची हाक देऊन नागपूरला आम्ही त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन उभारणार आहोत। कारण हे कायदे जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत सर्व कृषी केंद्र चालकांची आक्रमक भूमिका राहील। आमच्या अतिशय तीव्र भावना या राज्यभरामधील सर्व कृषी केंद्र चालकांचा आहे आणि शासनाच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात रोष हा ग्रामीण भागामधील सर्व कृषी केंद्र चालकांमध्ये आलेला आहे। नक्की काय मागण्या आहेत आपल्या आता या? हो, मी काय म्हणतो, 1 मिनिट। राज्यातले सर्व 70,000 कृषी केंद्र चालक यांनी बंद केलं आहे आणि आता त्यांनी पुन्हा मागण्या मान्य नाही झाला तरी इशारा दिला आहे। नेमकं शासनाचा जो निर्णय त्याला या ठिकाणी आपले जे अध्यक्ष आहेत तराड साहेब त्यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि आमचे जे उदय झवर जे आहेत त्यांनी आम्हाला या निरोप पाठवला आणि या बैठकीला मी येऊ शकलो। त्याच्यामध्ये त्यांच्या ज्या मागण्या आहेत की तुम्ही कायदे करू नका असं त्यांचं म्हणणं नाही आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की जो MPDA सारखा जाचक कायदा आहे त्या कायद्याच्या बाबतीमध्ये सरकारने फेरविचार करावा। आम्ही जर प्रमाणित बियाणं त्याच्या ज्या कंपनीकडनं घेतो आणि तीच कंपनीकडे आम्ही जर घेऊन विकतो खाली आणि जर त्याच्यामध्ये फॉल्ट निघाला तर तुम्ही कंपनीला दोषी पकडावं। आम्ही जर कंपनीच्या व्यतिरिक्त जी कंपनीचंच बियाणं नाही ते जर विकत असू तर मग आम्हाला भले तुम्ही दोषी ठरवलं तर चालेल। जेवढ्या त्यांच्या ज्या महत्त्वाच्या मागण्या आहे सरकार कायदा करतं आहे, अजून हा कायदा झालेला नाही आहे। निश्चितपणाने त्या कायदा बनाच्या समितीमध्ये जे 4 मंत्री आहेत त्याच्यामध्ये महसूल मंत्री आहे, ग्रामविकास मंत्री आहे, मी स्वतः आहे आणि आदरणीय मुंडे साहेब आहे। त्यामुळे मी त्यांना खात्री दिलेली आहे की शेतकऱ्यालासुद्धा बियाण्यापासून सुरक्षितता मिळाली पाहिजे आणि कृषी केंद्रांनासुद्धा चुकीच्या ठिकाणी काही त्याच्यावर गैरवापर होईल अशा पद्धतीचा कायदाही झाला नाही पाहिजे। कारण जेणेकरून आज आपण पाहिलं असेल की सरदार नावाचं जे मटेरियल आलं ज्याच्यामुळे बरेच शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं तर अशा कंपन्यांनाही ठोकलं पाहिजे, त्यांच्यावरही कायदा कडक कारवाई झाली पाहिजे। पण जे कृषी केंद्रवाले प्रमाणित औषधी विकतात, प्रमाणित बियाणं विकतात ते जर योग्य पद्धतीने करत असतील तर त्यांनाही त्रास नाही झाला पाहिजे असा मध्यमार्ग सरकार काढेल। मला काहीच माहीत नाही आता तुम्हाला मी आता